नमस्कार मित्रांनो. आपल्या जीवनात खूप चढउतार येऊन जातात आणि आपल्याला फार काही शिकवून जातात. आपली जवळची माणसं आपल्याला खूप काही सांगत असतात, पण माणूस कसा आहे ना की स्वतः अनुभवल्याशिवाय काहीच शिकत नाही. तर आपण आज अशीच एक गोष्ट बघतोय ज्यामध्ये मात्र 2 ते 2.5 वर्षाच्या बाळाने आपल्या वडिलांची दारू सोडवली. तर कथेमधील मुख्य पात्र म्हणजे विनोद. विनोद हा डोक्याने अतिशय हुशार आणि मनाने फारच हळवा. विनोद एका रेप्युटेड कंपनीमध्ये जॉब करत होता. तसा विनोदला पगार फारच चांगला होता, पण एक वाईट सवय म्हणजे विनोद जेव्हापासून जॉबला लागला तेव्हापासून त्याला दारूचे व्यसन लागले. मनाने फारच चांगला होता, अगदी जबाबदाऱ्या सुद्धा व्यवस्थित पार पाडत होता. घरी त्याच्या या सवयीबद्दल कोणालाच कल्पना नव्हती. घरी विनोद, विनोदची पत्नी, त्याचे आई वडील आणि 2.5 वर्षाचा मुलगा राहत होते. एके दिवशी विनोद जॉबवरून घरी आला. घरी यायला त्या दिवशी विनोदला फारच उशीर झाला होता आणि त्याच्या सवयीप्रमाणे त्याने दारू प्यायली होती. विनोदला दारू वाईट असते हे माहीत देखील होते, पण शेवटी काय तर वाईट सवय. ते म्हणतात ना, वाईट सवय माणसाला फार लवकर लागते पण लवकर सुटत नाही. तसं विनोदची सवय सुद्धा सुटत नव्हती. विनोदला त्या रात्री घरी आला आणि स्वतःचा तोल सुद्धा सापडत नव्हता. विनोदची पत्नी दरवाजा उघडायला आली, पण विनोद भानावरच नव्हता. विनोदच्या पत्नीने दरवाजा उघडला आणि विनोदची अशी अवस्था बघून ती घाबरून गेली. तिला धक्काच बसला आणि झोप देखील उडून गेली. बिचारी रात्रभर त्याच विचारात जागी होती. सकाळी विनोद अगदी नेहमीप्रमाणे उठला आणि आवरून ऑफिससाठी तयार होत होता. तेव्हा विनोदच्या पत्नीने थोडेसे घाबरत धाडस करत विनोदला विचारले, रात्री तुम्ही फार उशीर केला हो यायला, काही लक्षात आहे का तुमच्या काल रात्रीचं? तेव्हा विनोद अगदी सहजपणे म्हणाला, अगं हो, तो प्रोजेक्ट चालू आहे ना, त्यातच उशीर होतोय बघ, आणि काल देखील तसंच झालंय. आणि का ग, काय झालं काल रात्री? विनोदचे हे शब्द ऐकून विनोदची पत्नी अगदी शांत बसली. तिला विनोदचा सर्व प्रकार लक्षात येत होता. तिने विनोद ऑफिसला गेल्यावर सर्व घडलेला प्रकार विनोदच्या आई वडिलांशी डिस्कस केला आणि आज रात्री सुद्धा तसाच प्रकार घडला. तेव्हा विनोदच्या आई वडिलांना सुद्धा विनोदची काळजी वाटू लागली. विनोदचे तसे वागणे फार भयानक वाटत होते. दारूच्या नशेत त्याने एकटे घरी येणे आणि त्याच्या काहीच लक्षात न राहणे फार भयानक होते. विनोदच्या आई वडिलांनी विनोदसोबत एखादा रविवार बघून या विषयावर चर्चा करायची ठरवली. पुढच्याच रविवारी विनोदच्या वडिलांनी विनोदसोबत रविवारी चर्चा केली. चर्चा करताना ते म्हणाले, विनोद, याआधी असा प्रकार कधीच घडला नव्हता. हे ऐकून विनोदला स्वतःची लाज वाटली. त्याचे वडील त्याच्याशी हे बोलत होते, त्याला समजावत होते, पण विनोदला अशी अपेक्षा नव्हती. तो वडिलांना म्हणाला, सॉरी बाबा, मला माहिती आहे मी चुकीचं करतोय, पण यातून मला बाहेर पडता येत नाहीये. पण मी सध्या हद्द पार केली आहे आणि मी तुम्हाला प्रॉमिस करतो की मी हे नक्की कमी करेन. विनोदच्या या शब्दांपुढे त्याच्या वडिलांजवळ कोणताच सल्ला किंवा शब्द नव्हता, कारण विनोद सर्व काही समजूतदार होता. फक्त वडिलांनी त्याला एकच सांगितले की आत्ताच वेळ आहे, यातून बाहेर ये. अजून पुढे गेलास तर बाहेरच येऊ शकणार नाहीस. विनोदने फक्त हो बाबा म्हणून तिथून निघून गेला. वडिलांच्या डिस्कशनचा विनोदवर फार नाही पण थोडा तरी प्रभाव नक्कीच पडला होता. आता ऑफिसमधून विनोद थोडा लवकर घरी येऊ लागला होता आणि रात्रीचा त्याचा नको तो प्रकार सुद्धा कमी झाला होता. पूर्णपणे बंद झाला नव्हता, पण कमी झाल्याचा आनंद त्याच्या पत्नीला होता. दुसऱ्या दिवशी विनोदच्या जवळच्या मित्राचा हर्षचा त्याला कॉल आला. हर्ष म्हणाला, अरे विनोद, कसा आहेस? खूप दिवस झाले आपण भेटून, आणि धीरज आणि सुहासने छान ट्रिपचा प्लॅन केलाय. चल मग एक फॅमिली ट्रिप एन्जॉय करूया का? खूप दिवसातून विनोदला पण कंटाळा आला होता आणि पुढे 4 दिवस ऑफिसला सुट्ट्या देखील होत्या. तर विनोदने पण हो जाऊया ना म्हणून तयार होऊन उत्तर दिले. सर्वांनी छान मुंबई ट्रिपचा प्लॅन केला. विनोदने आपल्या पत्नीला देखील सांगितले की तू बॅग पॅक करायला घे, आपण मुंबईला जातोय, छान ट्रिप एन्जॉय करू. विनोद, त्याची पत्नी आणि 2.5 वर्षाचा मुलगा ट्रिपसाठी गेले. तिथे ज्या ठिकाणी ते थांबले होते तिथे जवळच समुद्र आणि फार काही फिरण्यासाठी होते. विनोदची फॅमिली आणि त्याचे मित्र परिवार मिळून अगदी एक 12-13 जण होते. जेवण करायला सर्वजण बसणार इतक्यात विनोदने आपल्या मित्रांना हाक मारली आणि म्हणाला की आपण चौघच बसूया का? मित्र एन्जॉय करूया. जेवण करायला आता 4घच मित्र बसले होते. तेवढ्यातच एका मित्राने दारू मागवली आणि म्हणाला, फ्रेंड्स, एवढ्या दिवसांनी आपण भेटतोय आणि 4घच जेवण करतोय, तर थोडीशी एन्जॉयमेंट पण असू दे. मित्रांच्या गप्पा गोष्टींमध्ये विनोदने थोडी जास्तच प्यायली होती.
सर्वांचे जेवण झाले आणि इकडे चारही लेडीजने जेवता जेवता मस्त शॉपिंगचा प्लॅन केला होता. आता साहजिकच बायका एकत्र आला म्हणजे शॉपिंग तर येणारच. दुपारच्या जेवणानंतर विनोद आणि त्याचे मित्र अगदी झोपायच्या मूडमध्ये होते. तेव्हा विनोदच्या बायकोने विनोदला सांगितले की आम्ही शॉपिंगला जवळच्या मॉलमध्ये जातोय, तुम्ही झोपा. आणि आपल्या 2.5 वर्षाच्या मुलाला तिने विनोदच्या जवळच सोडले. 4 वाजताच्या सुमारास विनोदचा मित्र हर्ष म्हणाला, अरे आपल्या गप्पांमधून झोप तर काही होत नाहीये, चला तर मुलांना घेऊन जवळच कुठेतरी फिरायचा प्लॅन करू. त्यावर धीरज आणि सुहास सुद्धा तयार झाले. हर्ष म्हणाला, इथून जवळच समुद्र आहे, तर थोडा वेळ आपण मुलांना घेऊन तिथेच जाऊया. तोपर्यंत आपल्या बायकांची शॉपिंग सुद्धा आवरेल आणि त्यानंतर आपण पुन्हा रिटर्न येऊ. चौघे मित्र आपल्या मुलांना घेऊन समुद्रकाठी गेले. मुले तिथे खेळण्यात फार रमली होती आणि मुलांच्या मागे चौघे इकडे तिकडे खेळत होते. विनोदची दारूची नशा काही अजून फारशी उतरली नव्हती, पण विनोद तसा भानावर होता. विनोद आपल्या 2.5 वर्षाच्या मुलासोबत खेळत होता आणि त्याचे बोबडे बोल तो कुतूहलाने पाहत होता. मुलासोबत विनोद खेळत असताना सुद्धा कधी तो पाण्यात खेळू लागला त्याला समजलेच नाही. विनोदच्या पायातच विनोदचा मुलगा खेळत होता. तेव्हा निसर्गाचा खेळ पहा. झुळकन एक मोठी पाण्याची लाट आली आणि विनोदच्या अंगावर आली. पाण्यातून बाजूला पाहतो तर काय, विनोदचा 2.5 वर्षाचा मुलगा क्षणात दिसेना. विनोदचे डोळे, विनोदचे हात अगदी मुलाला शोधत होते. एका क्षणात विनोद नशेतून बाहेर आला होता. विनोदच्या पूर्ण अंगाला घाम सुटला होता. हे सर्व काही फक्त एक दुसरी लाट येण्याच्या मध्ये, म्हणजे अगदी 5 ते 10 सेकंदाच्या मध्ये झाले होते. विनोदची जीभ सुकली होती. त्याच्या समोर त्याची पत्नी, आई वडील यांचा चेहरा येत होता. तसा तो फारसा कोणत्या देवाची भक्ती करत नव्हता, पण ऑफिसला जायच्या वाटेवर एक स्वामी समर्थांचं मंदिर असायचं. कधीतरी येता जाता नमस्कार तेवढा तो करत होता. त्या क्षणात त्याला काहीच आठवले नाही, फक्त स्वामी समर्थ आठवले. अगदी डोळ्यात अश्रू घेऊन तो स्वामींना प्रार्थना करत होता की देवा, हे दारूने माझं काय केलं, माझी मदत करा. स्वामींना साथ घालत तो त्याच्या 2.5 वर्षाच्या मुलाला शोधत होता आणि अगदी जशी दुसरी लाट आली नाही आली तसा त्याचा मुलगा पायाजवळच होता. विनोदचा पाय आपल्या मुलाला लागला आणि विनोदचा आनंद गगनात मावत नव्हता. त्याचे डोळे पाण्याने दिपले होते. विनोदला जणू हे सगळं स्वप्नच वाटत होतं की 15-20 सेकंदात त्याने काहीतरी वेगळंच बघितलं. स्वामींनी त्याला अशीच एक क्षणामध्ये प्रचिती दिली होती. त्या दिवसापासून विनोदने दारू सोडली आणि स्वामी सेवेला सुरुवात केली. विनोदने सर्व प्रकार आपल्या पत्नीला आणि मित्रांना सांगितला आणि 2.5 वर्षाच्या मुलाने विनोदची दारू कायमची बंद केली होती. घरी आल्यानंतर आनंदाने आपल्या आई वडिलांना सुद्धा त्याने हा प्रकार सांगितला आणि खूप आनंदाने तो रंगू लागला.